पण ठीक आहे, काय कारणाने तुम्ही सरकार तयार केलं, त्यामुळे जयंतराव 19ला जाहीरनाम्याचा विचार केला तर तुमच्या जाहीरनाम्याचा करावा लागेल. कारण पहिली 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, आमचं नव्हतं. आम्ही तर मग वेगळ्या परिस्थितीमध्ये सरकार तयार केलं आणि मग आम्हाला माहिती होतं की पुन्हा निवडून यायचं असेल तर 2020 ची मॅच खेळावी लागेल आणि म्हणून सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि अशी बॅटिंग केली की आम्ही विश्वचषक जिंकलो आणि चॅम्पियन म्हणून या भागामध्ये आलो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या निमित्ताने खरं म्हणजे अनेक वेळा अपेक्षा असते की हे तुम्ही पाठवले इंटरनेटवरनं काढलेलं आहे, तुम्ही ते चुकीचं आहे. मी सांगतो काय केलं होतं. कारण सांगतो की जयंतराव 2014 साली मी एक विजन डॉक्युमेंट तयार केलं होतं आणि 2019 साली त्या विजन डॉक्युमेंट मधलं काय काय पूर्ण केलं याचं डॉक्युमेंट प्रकाशित केलं होतं. ते दोन्ही मी तुम्हाला पाठवेन. खरं तर आज आपण पाहतोय की विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये सिंचनाच्या संदर्भात 2014 नंतर 14 ते 19 असेल किंवा आलेलं नवीन सरकार असेल आणि आता आमचं सरकार असेल, या सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प जर कुठला असेल तर तो वैनगंगा पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प. या प्रकल्पाच्या संदर्भात अनेक वर्ष केवळ चर्चा चालायची. आपण 2019 साली त्याचा पहिला GR काढला. त्यानंतर गेल्या 2.5 वर्षामध्ये या प्रकल्पातल्या सगळ्या अडचणी दूर करून त्याचं पहिलं टेंडर हे आपण निवडणुकीच्या पूर्वी काढलं आणि हा प्रकल्प 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. गोसीखुर्दच्या खालून जे पाणी वाहून जातं, मुळामध्ये हे पाणी मध्य प्रदेशातनं येतं, पण ते पाणी मध्य प्रदेश कधीच वापरू शकत नाही, त्यांना परवानगी मिळू शकत नाही कारण तिथे जंगल आहे. आणि म्हणून हे सगळं पाणी समुद्राला वाहून जातं, तेलंगणाकडे आंध्रकडे जाऊन. हे वाहून जाणारं पाणी यातलं 62 TMC पाणी आपण उचलतो आणि हे 62 TMC पाणी नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये नेतो. यामुळे 10 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे. आणि आपण जर बघितलं तर साधारणपणे विदर्भातला जो दुष्काळी पट्टा आहे, या सगळ्या दुष्काळी पट्ट्यातनं या ठिकाणी हा नदीजोड प्रकल्प चाललाय. एक प्रकारे 550 किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो. आणि 2 गोष्टी याच्यातनं होणार आहे. सिंचनाचे प्रश्न यातनं संपणार आहेत, पिण्याच्या पाण्याचे संपणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की भविष्यातलं जे औद्योगिकीकरण आहे त्याच्याकरता विदर्भामध्ये मुबलक पाणी या एका प्रस्तावामुळे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून